वर्ष झालं जिजामाता उद्यानाचं उद्घाटन हे रखडलं होतं. बरीचशी कामामध्ये ह्याच्या बऱ्याचशा चेंजेस झाल्या. बरीचशी एस्टिमेट करत असताना त्यावेळेला दिरंगाई झाली आणि काम कशा पद्धतीनं करावं. काम आला का निधी कमी पडायचा आणि निधी असताना कामाचं रूपरेषा मोठी होती. त्यामुळं कामाला थोडी दिरंगाई झाली. पण आज कोट्यवधी रुपये खर्च करून आपण जिजामाता उद्यानाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा केलेला आहे. नक्कीच याच्यामध्ये बरीचशी कामं जरी राहिली असतील, आता 2 कोटीचं वंडर पार्क हेच राहिलेलं आहे. तर हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा, तर तो राहिलेला आहे. नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशनप्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू. ह्यातली जरी काही कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील, तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता त्या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं नाही, पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो. परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं. इथं काम करत असताना एकदमच येऊन या ठिकाणी असंच झालं तसंच झालं म्हणण्यापेक्षा आपण आता होऊन बी मला वाटतं 5-6 महिन्याचा कालावधी होऊन गेला. या 5-6 महिन्यात जरी एखादी व्हिजिट झाली असती, ठेकेदाराला बोलवलं असतं, ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेता आली असती. सगळ्या पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मी आहे, प्रशांत मालक आहेत. जरी आम्हाला त्या ठिकाणी जर विकास कामामध्ये तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही दोघंही त्या निमित्तानं आपल्याला विकास कामामध्ये आमच्याही दोघांचा ध्यास एकच आहे की पंढरपूरचा विकास. परंतु ज्या पद्धतीनं राजकारण फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून जर करायचं झालं तर शहराचा विकास आपण त्या ठिकाणी आपण म्हणतोय तर आपण विकासापासून थोडंसं 4 हात लांबवर जाऊ शकतो.